झालं चालू नाही हो झाला झाला चालू झाला चालू झाला सायली ना सायली हीस श्वेता मोमेडे श्वेता मोमेडे श्वेता मोमेडे तर मित्रांनो हा आहे आमचा गणपतीपुळेमधला हॉटेल. ॲक्च्युली असं पसारा ठेवला आहे कारण ते मला लागणारी वस्तू आहे आणि उद्या मॉर्निंगलाच आम्ही इथून निघतो आहे त्यामुळे मी इथेच ठेवून दिलं आहे. टी व्ही आहे इकडे, एक कबर्ड आहे जो जॉईंट आहे खाली. इकडे मी असं ठेवलेलं आहे आमचे शूज मांडून. वॉशरूम आहे, बेड आहे, इथे विंडो आहे एक. व्हॉट ड्यूड अमोल मला काहीतरी दाखवतात. ही मस्त ओपन होते बट मी सध्या ओपन नाही करते कारण आम्ही निघतोय बाहेर. आणि हे बघा खूप छान आहे, ऑसम आहे. आणि इथे सिटिंग एरिया आहे. ॲक्च्युली मी नोटीस केलं आहे तर आम्हाला स्पेशियस रूम मिळालेले आहेत ज्यावेळेस आम्ही जेवढे पण चूज केले तेवढे. ही आहे बाल्कनी आणि हा आहे एरिया. ॲक्च्युली बाहेर याच्यासाठी चाललो आहे, इव्हनिंग टाईम आहे बट जाण्यामागचं कारण असं आहे की इकडे सगळं लवकर बंद होईल आणि आम्हाला आमची पेटपूजा पण करायची आहे. एनिवे चलो. हा बघा खूप स्पेसियस रूम आहे. तुम्हाला दिसताना थोडा कमी दिसतोय म्हणजे दिसत नाही आहे एकदम प्रॉपर बट आहे स्पेसियस. एनिवे चलो जाऊयात आपण. हा आहे बाहेरचा एरिया. सो इथून आपल्याला जायचं आहे. हो वर खाली आहे ना ती. आता आम्ही पोहोचलेलो आहोत रिसेप्शन. मित्रांनो इकडे रस्ते बघा कसे सामसूम आहेत. काढते ना कोणता हा आपण 1 मिनिट काढते. पॅरासेलिंगचा पण घेतलाय. येस अमोलचं म्हणणं होतं आणि मी शॉर्टकट काम केलंय हे सुद्धा घेते. झूम करू. सीकिंग दिलंय आणि प्युअर व्हेज दिलंय. तर असं सगळं सांगतो मी. तिकडे थोडा छोटा मार्केट आहे फक्त बस. तर आता आम्ही आलेलो आहोत डिनरसाठी गणपतीपुळेला आणि इकडे आम्ही घेतलेलं आहे बघा चिकन लेमन कोरिएंडर सूप. तर मित्रांनो हे इकडे आपलं जे आहे ते बांगडा फ्राय आणि हे जे आहे ते आपण काय खाल्लो सुरमई फ्राय. येस आणि इथे पॉपलेट थाळी मागवलेली आहे. सो आपण खाऊन घेऊयात फायनली. आणि इकडे राईस सुद्धा आला आहे गरम गरम आणि भाकरी सुद्धा आहेत. मित्रांनो हे बघा आता आम्ही आलेलो आहोत बीचवर. रात्रीचा टाईम आहे त्यामुळे थोडंफारच तुम्हाला दिसेल, जास्त काही दिसणार नाही आहे. हा आहे समुद्र आणि गणपतीपुळेचा बीच आहे हा, ते सुद्धा तुम्हाला सांगते मी. आणि इकडे आहे मंदिर. ॲक्च्युली आपण मंदिरामध्ये आता नाही जात आहोत कारण एंट्रीसुद्धा नाही आहे आणि आता आपल्याला जायचं पण नाही कारण आपण खाल्लं आहे नॉनव्हेज. सो आपण येणार आहोत उद्या.
मॉर्निंगलाच काकड आरती असते तेव्हा. सो तेव्हा यायचं आपलं फिक्स झालेलं आहे. त्यामुळे आज आपण नाही येत आहोत. आणि आपण एवढं दमून भागून आलेलो आहोत ट्रॅव्हल करून एवढं लांबून गोव्यापासून गणपतीपुळ्यापर्यंत. आणि त्यामुळे मग आपण उद्या येणार आहोत फ्रेश वगैरे होऊन. सो हे बघा इथे. आणि मी बघा अशी अशी चालत येते, अशी अशी चालत येते कारण मी हिल घातली होती. आणि आता असं झालं आहे की हिल सगळी वाळूमध्ये जाते आहे. त्यामुळे मग ॲक्च्युली माझे पायसुद्धा हे बघा इकडे दिसते. मी ते काढून ठेवली आहे. मी हातात घेऊन आली होती, मी घातली नाही. शाडो दिसते माझी. आणि हे बघा गाईज इकडे तुम्हाला दिसतंय ना, हे सगळे ॲक्टिव्हिटी करायला वगैरे आहे. बट आता ऑफकोर्स रात्र झाली आहे त्यामुळे पॉसिबलच नाही आहे. आणि उद्या तर हे चालू होईल नो डाऊट. पण बघू आम्हाला कसं काय होतं आहे. कारण आमचं कॅल्क्युलेशन आहे पुढचं ट्रॅव्हलचं. त्यामुळे मग थोडं डिफिकल्टच आहे. हे बघा असं सगळं आहे ॲक्टिव्हिटीज. हे बघा असं आहे सगळं. चप्पल व मोजे इथे ठेवावं. हे इकडे स्टँड आहेत जागोजागी. लॉकर्स वगैरे आहेत, चेंज वगैरे करण्यासाठी जागा आहे. आहे सगळं काही ओके. तेही बाप्पाच्या बाजूला आहे बीच. सकाळी बघायचं आपल्याला. हां सकाळी मी तुम्हाला काही ग्लिम्स दाखवेलच नो डाऊट. सो आता जस्ट रात्रीचे काही क्लिप्स घ्यायचे होते मला म्हणून मी घेतले. पण मॉर्निंगला मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. चलो आपण भेटूया आता डिरेक्टली मॉर्निंग. आणि जर पॉसिबल झालं तर मध्ये काहीतरी दाखवेन, नाही झालं तर डिरेक्टली मॉर्निंग. सी यू. मित्रांनो आता आम्ही बसलेलो आहोत बाहेर बाल्कनीमध्ये, मस्त चिल करतोय. ॲक्च्युली आईस्क्रीम अँड पेप्सी अँड ऑल या सगळ्या गोष्टी खातोय. आणि 12च्या नंतर असं पण उपवास आहे त्यामुळे खायचं नाही आहे. सो खाऊन घेतोय. आणि हे आहे सगळं झालेलं आहे बंद. समोर एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, सगळं काही बंद झालेलं आहे. हे बघायचं चिल करतो. क्लायमेट बघा किती छान आहे मित्रांनो. आणि त्याशिवाय थंडीसुद्धा खूप आहे इकडे. मी बाल्कनीमधून घेते थोडंफार शूट. अजून अंधारच आहे, अजून 5 वाजलेले नाही आहेत. बट येस आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता जात आहोत मंदिराच्या दिशेने. आणि पुन्हा जाणार आहोत निघायच्या अगोदर एकदा. सो तेव्हासुद्धा आम्ही प्रॉपर दर्शन घेऊन येणार आहोत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता मी फायनली जात आहोत बाप्पाच्या दर्शनाला. आणि आता मी तुम्हाला काही ग्लिम्स जे आहेत ते दाखवते. कारण मॉर्निंगला पॉसिबल नाही झालं. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो बट तिथे शूट करणं इम्पॉसिबल होतं. आणि आतासुद्धा डाऊट आहे बट येस विल ट्राय. आणि जवळच आहे, हा आहे आपलं हॉटेल. आणि येस अजून एक की आम्ही बिना चप्पलीचे चाललेलो आहोत. म्हणजे आम्ही सँडल शूज काहीच वेअर नाही करत आहोत. त्याच्या मागचं कारण असं आहे की सँडल आणि शूज वेअर करायला गरज नाही, कारण तिथे आपल्याला काढूनच ठेवायला लागेल. सो हा आहे आमच्या हॉटेलचे नियर बाय परिसर. आणि अमोल आहे, चप्पल नाही घातलेली आहे. सो चलो आपण जाऊयात. आणि हे सगळं झाल्यानंतर इमिडिएटली चेकआउट करायचं आहे. चलो. काल हेच मी तुम्हाला दाखवलं होतं. होप तुम्हाला काही शूट अगोदर बघायला मिळालं असेल. मी केलं होतं शूट रात्री जेव्हा मी आली होती तेव्हा. आणि हे बघा इकडे सगळं काही बंद आहे. आणि हे बघा इकडे आता थोडी थोडी लोक दिसत आहेत आपल्याला. बघूया, डाऊट आहे गर्दी आहे की नाही आहे याचा थोडंसं कन्फ्युजन आहे. लेट सी. नसेल तर बरं होईल. एनिवे चलो. ते बोले घेऊन जा आल्यावर आपण घेतले
तुम्ही जाणार आहे करून घालायला पाहिजे हो आपल्याला बोलायला पाहिजे. हे आहे मंदिर. आतमध्ये ॲक्च्युली नाही येणारे शूट करता, त्यामुळे मग सगळं काही मी बाहेरून घेते आहे. तुम्ही पण घ्या दर्शन बाहेरूनच. म्हणजे आतमध्ये आम्ही जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. आणि हे बघा बीच किती क्लोज आहे मंदिरच्या. पेढे 2 आहेत जे आपल्याला खाऊन टाकायला लागतील. चार घेतले ना. गणपतीपुळेचा प्रसाद लाडू 2 लाडू. हा घेतलेला आहे मित्रांनो आम्ही प्रसाद. तिथे हा मोनाली अमोल कलर पिंक ब्ल्यू. कोणता पाहिजे? पिंक मध्ये बघायचा. पिंक असं मोरपंखी मध्ये कसं आहे? तो मोरपंखी मध्ये ना. आणि हा डार्क ब्लू कसा आवडेल? मला पण कोणताही चालेल. मला कन्फ्यूज होते मी. मोरपंखी ब्ल्यू. हा डार्क ब्लू की मोरपंखी? तो ब्ल्यू नाही, हा पर्पल टाइप आहे. हा डार्क ब्लू आहे. तो डार्क ब्ल्यू आहे. तो आकाशी आहे आणि हा पर्पल आहे. ते सांगतील पण. हा मोरपंखी आहे ना दादा? हा डार्क ब्लू तो मोरपंखी. झाले वरती बंद नव्हती गेली. तर मित्रांनो परतीचा प्रवास तर सुरू झाला आणि उपवास होता, त्यामुळे हे सगळं ड्रिंक म्हणजे कोकम सरबत वगैरे हे सगळं होतं. ॲक्च्युली आम्ही खाण्याऐवजी पिण्याचं जास्त काही इच्छा होत होती आम्हाला. आणि हा लाडू बघाल तर टेस्टी होता, बट जास्त स्वीट होता थोडा आणि उपवासाचा होता. त्यानंतर घेतले साबुदाणे वडे आणि त्याच्यामध्येच माझं नाही मन भरलं, त्यामुळे मी साबुदाण्याचा थालीपीठसुद्धा मागवला. सेम होता, काही जास्त फरक नव्हता वडे, साबुदाणा वडे आणि थालीपीठ टेस्टमध्ये. चला भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.